एक आणि आरोही कल्पेश पाटील पुरस्कृत सन्मान चिन्ह देण्यात येत आहे ते विकी आला प्रलय पाटील यांच्या हस्ते। नवीन सामन्याला सुरुवात झालेली आहे। दिव्यांश सुपरस्टार्स वर्सेस शुभम स्मृती। एक चेंडू झालेला आहे आणि एका धावेची भर पडलेली आहे। आणि हा निर्धाव चेंडू गोलंदाजीस बबलू। शुभम स्मृती संघाने आता मात्र सुंदर फटका लॉंग ऑनच्या दिशेने मारलेला आहे। हा झेल होऊ शकतो आणि हा सुंदर झेल सुंदर झेल आणि आदित्य हा झेलबाद झालेला आहे। सुंदर गोलंदाजी सुंदर क्षेत्ररक्षण। मला वाटतं पॉवर प्लेचा फायदा घेता आलेला नाही आदित्य याला। तसेच दरम्यान कालच्या दिवसातील जो शेवटचा सामना झाला अवी एसएस वर्सेस केक हाऊस त्यात अवी एसएस संघाचा प्रशांत हा सामनावीर ठरला होता। तर प्रशांत याला इथे विनंती करतो की त्याने सामनावीराचा पुरस्कार घेण्यासाठी इथे यायचं आहे। अवी एसएस संघाचा प्रशांत जर इथे हजर असेल तर त्याने इथे यायचं आहे। आता मात्र सुंदर फटका पॉवर प्लेचा उपयोग करून आणि स्ट्रेट बॅटने खेळलेला सुंदर चौकार। अँड दॅट्स अ रिअल क्रिकेट दॅट्स अ ट्रू क्रिकेट। मिड ऑफ आणि मिड ऑनच्या डोक्यावरून हा सुंदर चौकार। एक ओव्हरपिच चेंडू टाकला होता बबलू याने आणि त्याचा पुरेपूर फायदा उचललेला आहे फलंदाजाने। आता एक शॉर्ट पिच चेंडू पॉइंटच्या दिशेने आणि मला वाटतं एका धावेवरतीच समाधान मानावं लागणार आहे। पाच चेंडू आणि 6 धावा। आतापर्यंत चांगलं षटक टाकलेलं आहे बबलू याने शुभम स्मृती संघासाठी। लॉंगॉनच्या दिशेने मारलेला हा चेंडू झेल होऊ शकतो परंतु गॅप मध्ये आणि हा चौकार। आणि आता मात्र धाव संख्येला थोडासा आकार आलेला आहे। धाव संख्या पोचलेली आहे 9। एक गडी बाद 10 धावा। चुकीची दुरुस्ती। एक गडी बाद 10 धावा। सुंदर षटक होतं बबलू याचं परंतु त्याला फिनिश काहीसं नीट करता आलेलं नाही। आणि क्रिकेटमध्ये फिनिशिंगला खरंच एक महत्व आहे आणि ते फिनिशिंग केलेलं आहे सध्या तरी शुभम दिव्यांश सुपरस्टार संघाने। एका षटकाच्या समाप्तीनंतर 10 ही धाव संख्या झालेली आहे। एक गडी बाद 10।
5 षटकांचे सामने असतील तर 2 षटकानंतर जुना बॉल नवीन बॉल मिळेल. 4 षटकाच्या सामन्यात एका षटकानंतर जुना बॉल देण्यात येईल असा नियम आहे. चला सामन्याकडे वळूया. एका षटकाच्या समाप्तीनंतर 10 ही धाव संख्या. पिंट्या लिहिलेला परवडला असता. गोलंदाजी अमोघ आणि सुंदर गोलंदाजी ऑफ साइडच्या दिशेने. मला वाटतं एक ऑफ साइड यॉर्कर करण्याचा प्रयत्न केला होता अमोघ याने. एक पेस डिलिव्हरी फलंदाजाला काहीच कळलेलं नाही आणि हा एक निर्धाव चेंडू. आणि आता मात्र आपण पाहतोय सगळे क्षेत्ररक्षक सीमारेषेवरती आपल्याला दिसतात कारण की पॉवर प्लेचं षटक संपलेलं आहे. सुंदर गोलंदाजी अमोघ याची. एक उत्कृष्ट चेंडू लाईन अँड लेंथ. एक गुड लेंथ चेंडू आणि एक्स्ट्रा बाउन्स मिळालेला आहे त्याला. फलंदाज पुन्हा एकदा अडचणीत आणि आता नक्कीच प्रेशर असणार आहे ते फलंदाजावरती. ऑफ साइडच्या दिशेने मारलेला चेंडू एक शॉर्ट पिच चेंडू होता एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने आणि एका धावेवरतीच समाधान मानावं लागणार आहे फलंदाजांना. आता हा फटकावलेला चेंडू डीप मिड विकेटच्या दिशेने. सुंदर क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल आणि पुन्हा एकदा एका धावेवरतीच समाधान मानावं लागणार आहे. सुंदर गोलंदाजी अमोघ याची. क्षेत्ररक्षकांची उत्कृष्ट अशी साथ त्याला मिळत आहे आणि एक चांगलं टीम वर्क पाहायला मिळत आहे आपल्याला शुभम स्मृती संघाकडून. तर मात्र एक फुल टॉस चेंडू पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न होता आणि हा रनआउट. डायरेक्ट हिट. हाईटचा कॉमेडी चालू होती कालचा दिवस. हा बघत होतो. पहिला दिवस होता ना पोरांची ओळख पहिले झाली पाहिजे ना. आणि कालच्या दिवसाचा मॅन ऑफ द मॅच ज्याने की अप्रतिम खेळी केली असा अव्हीएसएस संघाचा प्रशांत याला मॅन ऑफ द मॅचचा किताब जाणार आहे. मी विनंती करतो की ललित मात्रे त्यांनी मॅन ऑफ द मॅचचा किताब त्याला सुपूर्द करायचा आहे. आरोही कल्पेश पाटील पुरस्कृत हे एक चषक आणि त्याच पद्धतीने मॅन ऑफ द मॅचचा चेक मात्र प्रदान केला जात आहे प्रशांतला. हा एक शॉर्ट पिच चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता फलंदाजाचा परंतु काहीसा कनेक्ट करता आलेला नाही आहे आणि पुन्हा एकदा सुमित याला एका धावेवरती समाधान मानावं लागणार आहे. एक चांगलं षटक प्रगती पथ्यावर अमोघ याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहे ते शुभम स्मृती संघासाठी.
पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू आणि हा फाईन लेगच्या दिशेने झेल होऊ शकतो आणि आपण कोणाचा झेल सोडलेला आहे हा विचार करावा लागेल शुभम स्मृती संघाला. पंकज एक नावाजलेला फलंदाज आणि त्याला अशा वेळेस जीवदान देऊन तुम्ही एक संधी प्रदान करत आहात. समोरच्या संघाला धाव संख्या झालेली आहे 15. दिव्यांश सुपरस्टार संघ 2 षटकात 15 धावांवरती पोहोचलेला आहे. संथ सुरुवात म्हणावी लागेल तर तो अजूनही 2 षटके शिल्लक आहेत आणि क्रिकेटमध्ये 2 षटक नक्कीच कमी नसतात. दोन षटकांच्या समाप्तीनंतर धाव संख्या झालेली आहे 15. हा सुंदर फटका आणि मी मगाशीच म्हटलं होतं तुम्ही कोणाचा झेल सोडलेला आहात आणि तुम्ही पंकजचा झेल सोडलेला आहात आणि आता त्याची फळं नक्कीच भोगायला लागणार आहेत शुभम स्मृती संघाला. एक सुंदर षटकार पाहायला मिळाला आहे पंकज याच्या बॅट मधून मिड विकेटच्या दिशेने. धावसंख्येला काहीसा आकार मिळताना धावसंख्या झालेली आहे 21. 2 गडी बाद 21. धावाच्या भरीनंतर धावसंख्या 21. भावेश याला पहिल्याच चेंडूत षटकार पडलेला आहे. भावेश काहीसा अंडर प्रेशर. हा एक फुल टॉस चेंडू आणि मला वाटतं पुन्हा एकदा डीप मिड विकेटच्या दिशेने हा षटकार आणि सुंदर फटका लॉंग ऑनच्या दिशेने उत्तुंग षटकार. धावसंख्या पोहोचलेली आहे ती 33. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती 15 आणि आता फक्त 3 चेंडू नंतर धावसंख्या झाली 33. 3 चेंडूत 18 धावांची भर. पंकज ऑन फायर. भावेश अंडर प्रेशर आणि प्रेशर फील करताना भावेश आणि का नाही समोर
जर नावाजलेला फलंदाज आणि तो पण इन फॉर्म पंकज असेल तर नक्कीच गोलंदाज अंडर प्रेशर येणार आणि तो आलेला आहे. आता मात्र एक एज लागलेला आहे तरी सुद्धा तिथे कोणताच क्षेत्ररक्षक नाही. विकेट किपरच्या डोक्यावर न गेलेला हा चेंडू आणि हा पुन्हा एकदा चौकार. पाच चेंडूत वैयक्तिक 23 धावा पंकज याच्या. आता पुन्हा एकदा एज आणि आता मात्र झेल टिपलेला आहे. आता मात्र पंकज बाद होऊन तंबूत परतलेला आहे. परंतु पंकज याने त्याची कामगिरी पार पाडलेली आहे. धावसंख्येला खूपच छान आकार दिलेला आहे. धावसंख्या झाली आहे 37 आणि आता त्याची जागा घेण्यासाठी जात आहे तो बिपिन मॅन फ्रॉम कुसुमळे. मला वाटतं हा एक लेग साइडच्या दिशेने स्क्वेअर चेंडू. धावसंख्येत एका धावेची भर. धावसंख्या झालेली आहे 38. 38 3 गडी बाद 38 धावा. एका चांगल्या धावसंख्येकडे कूच करताना दिव्यांश संघ हा एक मिड विकेटच्या दिशेने मारलेला चेंडू. मला वाटतं एका धावेवरती समाधान. परंतु सुंदर रनिंग बिटवीन द विकेट आणि जिथे एक धाव होती तिथे 2 धावा चोरट्या घेतलेल्या आहेत. थर्ड अंपायर कडे दाद मागितली गेली आहे पंचांकडून. बघूया आता थर्ड अंपायर डिसिजन काय येतो आपल्याला. टेक्नॉलॉजीचा वापर करून आपण आता हा निर्णय देणार आहोत. आणि हा नॉट आउट दिलेला आहे. तर 2 धावांची भर पडलेली आहे दिव्यांश सुपरस्टार संघाच्या खात्यात. धाव संख्या झालेली आहे 40. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धाव संख्या 40. सुंदर धाव संख्या. आणि आता हे या डावातील शेवटचं षटक आणि एक चांगला फिनिशिंग टच द्यावा लागेल आता दिव्यांश सुपरस्टारच्या फलंदाजांना. आणि गोलंदाजीचा आपण पाहतोय चेतन वावेकर याला, एक जुना जाणता नावाजलेला खेळाडू ज्याने आजही आपली क्रिकेटची आवड जोपासलेली आहे. पाहूया चेतन काय करतो आपल्या संघासाठी. हे षटक खूप निर्णायक ठरणार आहे या मॅचच्या रिझल्ट मध्ये मला वाटतं. सुमित ऑन स्ट्राइक. चेतन टू सुमित. हा थोडा आतमध्ये घुसून लेग साइडला मारण्याचा प्रयत्न होता सुमित याचा.
आता मात्र हवेत चेंडू हा झेल होऊ शकला असता परंतु झेल सोडलेला आहे. क्षेत्ररक्षण खूप महत्वाचं असतं क्रिकेटमध्ये. आपण मगाशी पण पाहिलं पंकज याचा झेल सुटला होता आणि नंतर त्याने काय दयनीय अवस्था केली होती शुभम स्मृती संघाची. हा एक शॉर्ट पिच चेंडू, हा एक झेल उडालेला आहे मिड विकेटच्या दिशेने आणि पुन्हा एकदा झेल सुटलेला आहे आणि 2 धावांची भर पडलेली आहे दिव्यांश सुपरस्टार संघाच्या खात्यात. धाव संख्या झालेली आहे 44. अतिशय गचाळ क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे आपल्याला शुभम स्मृती संघाकडून. चेतन याची सुंदर गोलंदाजी परंतु त्याला क्षेत्ररक्षकांची काही साथ लाभत नाही आहे. पुन्हा आणि अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने दिव्यांश संघ आता क्षेत्ररक्षणासाठी जात आहे तर शुभम स्मृती संघाचे फलंदाजी जात आहेत. माझ्यासोबत समालोचनासाठी आता सहभागी होत आहेत आपल्या पंचक्रोशीतील बुलंद आवाज नावाजलेले समालोचक आणि त्यांच्या कॉलेजचे अँकर प्रलय पाटील. वेलकम प्रलय, पुन्हा एकदा स्वागत तुमचं. थँक्यू प्रतीक दादा. प्रलय, काल तुम्ही इथे दिवसभर होतात कॉमेंट्रीसाठी. काय तुमचा अनुभव आहे कालच्या दिवसातला, काही सांगू शकाल का? खरंच कालच्या दिवसामध्ये सुरुवात झाली आपली पंचायत प्रीमियर लीग 2024 आणि 9व्या पर्वाची आणि खूप मजा आली. सुरुवातीला 5 षटकांचा सामना आपण जवळपास सुरुवातीचे सामने खेळवले 4 आणि तदनंतर वेळेच्या अभावी आपल्याला बाकीचे उर्वरित सामने 4 षटकांचे खेळवावे लागले. परंतु प्रत्येक संघाने चांगलं आपले 100% देण्याचा प्रयत्न केला. नवीन संघ होते, नवीन खेळाडू होते. संघ बांधणी करण्यासाठी खेळाडूंना आणि त्यांच्या कर्णधाराला काहीसं विलंब लागला, काहींनी वेळ घेतलं, काहींनी लगेचच त्या गोष्टींसोबत जोडून घेतलं आणि तदनंतर मात्र आपला परफॉर्मन्स दाखवला. आणि आज मात्र दुसऱ्या दिवशी त्या चुकांमधून शिकून काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्नामध्ये आपल्याला प्रत्येक संघ दिसलेला आहे. आता यावेळी दिव्यांश सुपरस्टार जो की आतिश पाटील यांनी पुरस्कृत केलेला संघ आहे कातलपाड्याचा, तो संघ दिसतोय निळ्या जर्सीमध्ये आणि पिंक जर्सीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय तो अर्थातच शुभम स्मृतीचा संघ जो की आपले आयोजन कमिटीचे मेंबर सुद्धा आहेत कल्पेश पाटील फ्रॉम वाघविरा, त्यांचा हा संघ आहे. आणि कालच्या दिवसामध्ये टेबल टॉपरचा संघ कुठला म्हटला जातोय तर तो शुभम स्मृतीचा आणि त्याच्या कारणाने आता पाहायचं आहे की शुभम स्मृती आता दिलेली धावसंख्या कशा प्रकारे चेस करताना आपल्याला दिसेल, कारण की टोटल धावसंख्या झालेली ती 56, पाठलाग करायचा आहे तो 57. मोठा डोंगर आहे यावेळी प्रतीक. नक्कीच प्रलय, आणि तुम्ही एक गोष्ट म्हणालात की वेळेचा अभाव, खरंच या वेळेच्या अभावाने टेनिस क्रिकेटचं खूप नुकसान केलेलं आहे. तरी आपण आता 4 षटकांचे सामने खेळतोय आणि आता आपण 3 दिवसाची PPL आयोजित करतो. जेव्हा PPL ला सुरुवात झालेली मला वाटतं तेव्हा 2 दिवस आपण खेळायचो, 8 संघच असायचे आणि 2 ग्रुप असायचे. तेव्हा दोन्ही ग्रुपमध्ये 4-4 संघ असायचे आणि एका संघाला फक्त 3 सामने खेळायला मिळायचे. नंतर बोलतो. आणि ही सुरुवात सामन्याला पुन्हा एकदा हा रनआउट असू शकला असता, एक चोरटी धाव घेतलेला आहे. तर मी पुन्हा परततो
की तेव्हा फक्त 3 सामने खेळायला मिळायचे, 2 दिवसाची PPL असायची आणि मग ते संघ बांधणी जे तुम्ही म्हणालात की अचानक एक नवीन टीम बनते आणि मग ते संघ बांधणी करणं वगैरे या गोष्टी थोड्या कठीण जातात, त्यासाठी पुरेसा वेळ मिळत नाही, हरल्यानंतर कमबॅक करायला सुद्धा पुरेसा वेळ मिळत नाही. निश्चितपणे. आणि हा पुढला चेंडू आपण पाहूया पंकजचा, की ज्याने अप्रतिम फलंदाजी करून दाखवली. लगातार 3 षटकार, तदनंतर मारलेला चौकार आणि अशा रीतीने त्याने मोठी धावसंख्या उभारण्यासाठी खूप मोलाचं सहकार्य आपल्या संघासाठी जरूर केले. आणि आपण बोलत होतो की संघ बांधणीबद्दल, परंतु खेळाडूंच्या अंगामध्ये हा गुण असायलाच पाहिजे की असलेल्या वेळेप्रमाणे जुळवून घेणं. जसं की विविध क्रीडांगणावर आपल्याला खेळावं लागतं, आपण त्या क्रीडांगणासोबत जुळवून घेतो, त्याप्रमाणे प्रत्येक क्षणाक्षणाला जुळवून घ्यावं लागतं. आणि हा बॅट आणि बॉल यांच्यामध्ये जुळवणूक आलेला षटकार, 6 धावा. धावसंख्या झाली आहे 7. यापुढील सामना असणार आहे अव्हीएसएस आणि त्यांच्या विपक्षामध्ये रामचंद्र स्मृती. दोन्ही संघाच्या कर्णधाराने कृपया यायचा आहे. शॉर्ट पिचचा चेंडू आणि इथे थेट विकेट. मला तर वाटतं प्रवीण आहेत विकेटच्या मागे, पिटकिरे गावचेच. हो नक्कीच प्रवीण सुद्धा एक खूप म्हणजे जुने जाणते प्लेयर म्हणावे लागतील. म्हणजे पिटकिरी संघामध्ये जनरेशन टू जनरेशन नवीन खेळाडू आले, परंतु प्रवीण अजून तिथेच आहे. मला वाटतं तो 3 जनरेशन तरी क्रिकेट खेळतोय, इतका जुना खेळाडू तो आहे, पण आजही तितकाच फिट आणि क्रिकेटची आवड, सर्वात महत्वाचं म्हणजे क्रिकेटची आवड. निश्चितपणे आवड लागते, कारण की आपल्या अंगामध्ये गुणवत्ता असते, आपल्या अंगामध्ये क्षमता असते, आपण करू शकतो. परंतु एका अर्थी जेव्हा आवड संपते ना, त्याच्यानंतर आपण काहीच करू शकत नाहीये. त्याच्यामुळे आवड जोपासणं कधी कधी आपल्याला हल्लीच्या काळातही पाहायला मिळतं की 40+ सुद्धा सामने होत असतात आणि या 40+ सामन्यांमध्ये सुद्धा चांगली कामगिरी करत असतात आणि ती आवडच त्यांना त्या दिशेने घेऊन जात असते. यावेळी एक मोठी विकेट पाहायला मिळाली. ज्या खेळाडूने षटकार मारला त्याच खेळाडूला मात्र परतीचा मार्ग दाखवण्यात आला, तो अर्थातच पंकज पाटील. म्हणजे मोठ्या खेळाडूंची निशाणी काय असेल तर जेव्हा जेव्हा आपल्यावर आक्रमण केलं जातं तेव्हा ना कमबॅक करण्याचे, पुनरागमन करण्याची ते क्षमता राखून ठेवतात. तेच मात्र हे मोठ्या खेळाडूचं लक्षण आहे. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये गेलाय, अर्थातच आहे तो भावेश. नाणेफेकीचा कौल सुद्धा इथे होणार आहे व्यासपीठाच्या समोर. भावेश मोठा फटका खेळायचा होता, सुमितच्या हातामध्ये थेट चेंडू गेलाय. टप्पा पडल्यानंतर अगदी खाली राहिलेला चेंडू पाहायला मिळालाय. धावसंख्या स्थिर राहणार आहे. टोटल आपण पाहिली धाव फलकावर तर धावा बनलेल्या आहेत 7 धावा. पहिलं षटक चालू आहे, शेवटचा चेंडू बाकी आहे. दरम्यान इथे नाणेफेकीचा कौल सुद्धा झालाय. 1 to go शेवटचा होता. अशा प्रकारची गोलंदाजी खेळणं खूपच कठीण बाब असते आणि हे मात्र दुसऱ्या बाजूला पंकजने सिद्ध केलंय की माझं नाव सातत्याने आणि वारंवार का उल्लेखलं जातं, कारण की त्याच्या माध्यमातून होत असणारी सातत्याने कामगिरी हेच त्याचं नाव उंचवण्याचं खरं कारण. आणि अशा वेळी त्याने पहिले षटक 0 या धावसंख्या देत खर्च केलेला आहे. टोटल धावसंख्या त्याने दिलेली आहे ती 7. महत्वाची विकेट घेतलेली आहे आणि चांगली साथ त्याने आपली बॉलिंग डिपार्टमेंटला जरूर दिलेली आहे आणि धावा टोटल बनतायत 7 1 विकेटच्या मोबदल्यानंतर. मला वाटतं थोडी चुकीची फलंदाजी भावेश याच्याकडून. पंकज याने फुल पिच चेंडू टाकण्यावरती भर दिला होता आणि भावेश याने थोडा क्रॉस द लाईन जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला. स्ट्रेट बॅट खेळून त्याला नक्कीच या चेंडूंचा फायदा उचलता आला असता, परंतु आता फक्त 7 या धावसंख्येवर स्थिरावलेली आहे धावसंख्या. आणि पंकज याने पॉवर प्लेचं षटक, जे खूप इम्पॉर्टंट षटक असते, ते फक्त 7 धावा खर्चल्या आहेत. आणि आता 18 चेंडूत 50 धावांची आवश्यकता आहे ती विजयासाठी शुभम स्मृती संघाला. आणि हे काही जे द्वंद्व आपण पाहिलं भावेश विरुद्ध पंकज, कारण आधीच्या सामन्यामध्ये आधीच्या सत्रामध्ये पाहिलं की भावेश विरुद्ध पंकज असं द्वंद्व रंगलं होतं आणि त्याच्यामध्ये पंकजने ते युद्ध जिंकलं होतं. 3 षटकार आणि 1 चौकार सुद्धा मारला. आणि गोलंदाजी आता मिथुन, आणि सुंदर गोलंदाजी. पहिलाच एक यॉर्क लेन चेंडू टाकला होता मिथुन याने. पुन्हा एकदा स्ट्राइक वरती भावेशला नक्कीच भरपाई करावी लागेल पहिल्या षटकातील निर्धाव चेंडूंची. 17 चेंडूत 49 धावांची आवश्यकता आहे आणि आता हाणामारीचीच गरज आहे.
सिंगल डबल्सने काहीच होणार नाहीये. तर पाहूया नवीन गोलंदाज मिथुनवर आक्रमण करायचं होतं भावेशला, परंतु मिथुनचा हा चेंडू मात्र काहीच समजून आलेला नाहीये. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. टप्पा पडल्यानंतर अगदी मागे जाणारा चेंडू, तिथे सुशांत उपस्थित होते, त्यांनी मात्र चेंडू अडवलाय थर्ड मॅन रिझन मधून आणि फेकी केल्या. तत्पूर्वी एक धाव मात्र जरूर आलाय. यावेळी अभिषेक थळे आता मात्र सुंदर फटका, परंतु मला वाटतं हा झेल होऊ शकतोय डीप मिड विकेटच्या दिशेने आणि हा झेल सोडलेला आहे. आणि एक जीवदान बबलू याला आपण मगाशी पाहिलं की गचा क्षेत्ररक्षण केलं आणि त्याचा फायदा झाला होता. पंकजचा आपण झेल सोडला होता आणि त्याने कशा प्रकारची हाणामारी केली होती. आता बघूया बबलू त्याचा किती फायदा उचलतो. खरं पाहिले तर सोपा झेल होता. झेल घेणं गरजेचं होतं, कारण की बबलू सारखा खेळाडू आणि मोठा खेळाडू असतो ना, तो कधी आपली झेल किंवा विकेट सहजासहजी देत नसतो. त्याची विकेट ही काढावी लागते, प्लॅन करावा लागतो, रचावं लागतं. आणि यावेळी बबलूच्या बॅटमधून आलेला एक मोठा फटका, सीमापार षटकार. आणि इथे मात्र बबलूच्या बॅट मधून षटकार आला. जेव्हा जेव्हा मोठ्या खेळाडूला एक जीवदान दिलं जातं ना, तदनंतर मात्र त्याच्यावर एक चपराक म्हणून षटकार किंवा चौकार असे मोठे फटके सुद्धा पाहायला मिळतात. जसं की पंकजने सुद्धा पहिल्या सत्रामध्ये आपल्याला करून दाखवलं की जेव्हा त्याला जीवदान मिळालं तदनंतर मात्र त्याने मोठे फटकेबाजी सुद्धा केली. आता यावेळी सुद्धा बबलूच्या बॅट मधून एक जीवदान, तदनंतर एक षटकार. आता पाहायचं आहे मिथुनच्या गोलंदाजीमध्ये पुढल्या चेंडूवर काय समाचार घेणार आहे तो बबलू. एक पॉवर हिटर आहे आणि त्याच्यामध्ये क्षमता आहे, गुणवत्ता आहे, ती तो इथे वेळोवेळी सिद्ध करतो, सादर करतो. मात्र कमबॅक करावा लागेल. दुसऱ्या बाजूने दिव्यांग सुपरस्टारचा एक स्टार मिथुन म्हात्रे. वरून खेळायचं होतं, परंतु बॅटच्या खाली इनर एजला चेंडू लागलाय. मिड विकेट मधून क्षेत्ररक्षक रोहित पाटील स्वतः धावत आलेत, फेकी करतील. तत्पूर्वी पुन्हा एकदा 2 धावांनी धावफलकावर ऍडिशन होत असताना पाहायला मिळेल. या क्षणामध्ये धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते, ती बनलेली आहे ती 19. पहा किती महत्वाची असते प्रतीक. जिथे विकेट सोडली तिथे धावसंख्या दबली असती, कारण त्याच्यानंतर आला होता तो षटकार. नक्कीच प्रलय. आणि विकेट ही तुम्ही कोणाची सोडताय बबलू? मी मगाशी म्हटलं होतं पंकज, कॅच तुम्ही कोणाची सोडलीत? पंकज. आणि त्यांनी त्याचा पुरेपूर फायदा घेतला. आता बघूया बबलू याचा किती फायदा घेतो. धावसंख्या 20, 2 षटकांच्या समाप्तीनंतर 20 धावसंख्या झाली आहे. अजूनही 37 धावांची गरज आहे 2 षटकांमध्ये. शुभम स्मृती संघाला टफ जॉब आहे, परंतु इम्पॉसिबल नक्कीच नाही. आणि आपण म्हणतो क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. आणि आता बघूया या सामन्यात आपल्याला काय पाहायला मिळत आहे. पाणी पुरवायचं आहे. वॉटरमॅन पाण्याची जबाबदारी राहुल. पाहिजे ना. 2 षटकांचा खेळ शिल्लक असेल आणि त्यामध्ये 37 धावांची आवश्यकता आहे. सरासरी पाहिली तर 18.5च्या सरासरीने धावसंख्या शेवटच्या 2 षटकांमध्ये बनवावी लागणार. पण हे निर्णायक षटक असेल, षटक क्रमांक 3. कारण की भलेही आपण 3ऱ्या षटकामध्ये 18 धावा बनवल्या, पण शेवटच्या षटकामध्ये पुन्हा एकदा 19 धावा राहतील आणि तिथे सुद्धा आपल्याला प्रेशर, दबाव सर्व काही पाहायला मिळेल. त्याच्यामुळे या षटकांमध्ये जवळपास जास्तीत जास्त धावा, 20च्या वर धावा बनवण्याचा प्रयत्न नक्कीच दिसेल ते शुभम स्मृती या संघाचा. आणि 3रं षटक घेऊन येत आहे पिटकिरी गावचा सितारा आहे आदित्य जुईकर. तुला तर प्रत्येक माहिती आहे की आदित्यला जवळून तुझा खेळ पाहिलास तर 6 चेंडू त्याच्याकडे आहेत. तर या 6 चेंडूचा तो मारा कशा प्रकारे करेल हे नक्कीच तुझ्याकडून ऐकणं सुद्धा आम्हाला औत्सुक्याचे ठरेल. नक्कीच प्रलय, मी वेळोवेळी आदित्यला पिटकिरी संघाकडून खेळताना पाहिलं आहे आणि मला वाटतं त्याचा स्टॉक चेंडू आहे लेग कटर. लेग कटरचा मारा आपल्याला जास्त पाहायला मिळतो त्याच्याकडून. तर तुम्ही सांगू इच्छितो की लेग कटर टाकणं थोडं डिफिकल्ट असतं, कंट्रोल थोडा डिफिकल्ट असतो, गोलंदाजाची लाईन लेन बिघडू शकते.
आणि हे या सामन्यातील निर्णायक षटक ठरणार आहे. हे षटक जर तो आदित्य टाईट मारतोय तर शुभम स्मृती संघ आउट ऑफ द मॅच होऊन जाईल मला वाटतं. आपण पाहिलं आहे 2020 मध्ये 19वे ओव्हर 19th ओव्हर बुमराला द्यायचा रोहित शर्मा. तसंच काहीसं मला इथे चित्र दिसत आहे. आता बघूया. निश्चितपणे लेग कटर बद्दल तू चर्चा केलीस आणि ते आदित्यचं जे अस्त्र आहे ते मात्र सगळ्यांसमोर तो सांगूनही टाकलेस. पहिला चेंडू असेल आणि इथे पाहतो लोअर फुलटॉस. रोहितला काहीतरी करावं लागेल आणि रोहित मात्र ही झेल नक्कीच सोडणार नाहीये. ही मोठी विकेट, मोठा हादरा बसताना आपल्याला पाहायला मिळेल. शुभम स्मृती संघाला अभिषेक थळे बाद होतोय आणि येणार आपल्या तंबूच्या आश्रयाला. बॅक टू दी पॅव्हलियन. यावेळी मोठी विकेट म्हणावी लागेल अभिषेक थळे, ज्याच्याकडे गुणवत्ता आहे मोठे फटके खेळण्याची आणि त्याला मात्र तंबूचा रस्ता दाखवलाय आदित्य जुईकरने पहिल्या चेंडूवर. मी आतापर्यंत PPL पाहत आलोय. कालचा दिवस, आजचा दिवस. पिटकिरी गावचे जे खेळाडू आहेत आदित्य जुईकर असेल किंवा सुभाष म्हात्रे असेल, हे ट्रम्प कार्ड म्हणून साबित ठरले आपापल्या संघासाठी. चांगली कामगिरी करत आले आहेत हे दोन्ही खेळाडू. आणि इथे पाहायला मिळतोय अगदी टप्पा पडल्यानंतर वळण घेणारा चेंडू यष्टीरक्षकाच्या दस्तानामध्ये थेट जाऊन विसावलाय. हा चेंडू सुद्धा निर्धाव असेल. चांगली अशी गोलंदाजी. 2 डॉट चेंडू आले. जसं जसं डॉट चेंडूचा मारा केला जातोय ना तसा तसा मात्र प्रेशरचा पसारा हा शुभम स्मृती या संघाच्या अंगावर वाढला जातोय. आता मात्र एक सुंदर फटका आपण पाहतोय पॉइंटच्या दिशेने आणि ह्याला बोलतात मेरिटवर क्रिकेट खेळणं. धावसंख्या 24. ऑफ साइडच्या दिशेने एक शॉर्ट पिच चेंडू होता आणि तो पॉइंटच्या दिशेने गॅप मध्ये इनर रिंग मधील प्लेयर्सचा क्षेत्ररक्षणाचा फायदा घेऊन चौकार पोहोचवलेला आहे. आणि खरंच अशा प्रकारची फलंदाजी पाहण्यास कधी जास्त मजा येते मला वाटतं उत्तुंग षटकार पाहण्यापेक्षाही. प्रलय, नक्कीच क्रिकेटचे जे रसिक असतील ते प्रॉपर क्रिकेट पाहण्यासाठी जास्त उत्सुक असतात. आक्रमकता हे क्रिकेटमध्ये असतेच, तेही फटके हवेच असावेत. परंतु ज्या क्रिकेटचे क्लासिक फटके आहेत ना ते सुद्धा फटक्यांकडे क्रिकेट रसिकांच्या जरूर नजरा असतात. पुढील सामना असेल अव्हीएसएस आणि रामचंद्र स्मृती या दोन संघांमध्ये आणि अव्हीएसएस संघाचा पूर्ण खेमा इथपर्यंत आलेला आहे. आणि धन्यवाद तेजस तेंडवाज, तेजस पाटील, त्यांनी सुद्धा आपल्याला मॅन ऑफ द सिरीजच्या स्वरूपातून कूलर सुद्धा आम्हाला दिलेला आहे. मनपूर्वक धन्यवाद. आपण व्यासपीठावर यायचं आहे, आपला मान मोठा आहे, आपण स्थानपन्न व्हायचं आहे आणि आमच्या या प्रेक्षक व्यासपीठाच्या गॅलरीमधून सामन्यांचा आस्वाद सुद्धा घ्यायचा आहे. पहा, तुमचाच खेळाडू आहे आदित्य जुईकर, किती चांगली खेळी करून दाखवतोय. यावेळी मोठा फटका, लॉफ्टेड शॉट आणि हा होतोय शूट आउट, षटकार, 6 धावा. आता मात्र थोडासा कमबॅक करताना शुभम स्मृती संघ, आदित्यने षटकाची सुरुवात खूप चांगली केली होती परंतु आता काहीसा फॉर्म हरवलेला आहे, लाईन लेंथ हरवलेली आहे. मगाशी देखील आपण पाहिलं एक स्क्वेअर चेंडू आला लेग साइडच्या दिशेने, थोडासा पेस करण्याचा प्रयत्न होता. आता मात्र एक कटर सोडला होता परंतु थोडा फ्रंट फुटवर झाला आणि लॉंग ऑनच्या दिशेने हा उत्तुंग षटकार पाहायला मिळालेला आहे. 8 चेंडू 26 धावा असं समीकरण बनलेलं आहे. अजूनही आपण म्हणू शकतो गेम ऑन. निश्चितपणे गेम ऑन. आदित्य जुईकर पुढला चेंडू घेऊन येतोय, षटकार जरूर आला. त्यानंतर आता आपल्याला पाहायचा आहे धावसंख्येचा आलेख, 31 आकडा. मोठा फटका पुन्हा मारायचा होता, लिडिंग एज लागल्यानंतर मागे गेलाय. सुमितने मात्र इथे समय सूचकता दाखवले. त्याला माहिती होतं की अशा पद्धतीने फिरत फिरत चेंडू जर हवेत गेला ना तो पडल्यानंतर मागच्या दिशेला वळतो आणि तो मागे चेंडू पकडण्यासाठी थांबून राहिला. अशा रीतीने एक धाव मात्र इथे येत असताना दिसतोय आपल्याला. या षटकातील शेवटचा चेंडू बाकी आहे आणि आदित्यने चांगली कामगिरी करून सुद्धा दाखवली आहे. आणि मी म्हटलं होतं प्रलय तुम्हाला सुरुवातीलाच की लेग कटर हा स्टॉक बॉल आहे आदित्यचा आणि आपण पाहिलंय की मॅक्झिमम लेग कटर त्याने सोडलेले आहेत आणि चांगल्या कंट्रोलने सोडले आहेत. एक षटकार नक्कीच पडलाय त्यांना परंतु आतापर्यंत त्यांनी चांगला कंट्रोल ठेवला आहे त्यांच्या लेंथ वरती. रनअप चुकतोय
गोलंदाजीमध्ये 4 स्टेप महत्वाचे असतात ना, त्या मी आधी पण म्हटलं होतं की ग्रिप, रनअप, रिलीज ऑफ द डिलिव्हरी आणि फॉलो थ्रू. त्याच्यामध्ये रनअप चुकला जातो इथे. पुन्हा एकदा घरंगळत चेंडू. हो 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 हो, चांगलं क्षेत्ररक्षण शेवटच्या क्षणी, परंतु इथे फुटबॉल खेळत असताना चेंडू सीमा पार गेलाय. हा आलाय चौकार. षटकाची समाप्ती काहीच नाराज सुराने करून दाखवलेली आहे आदित्यने आणि हा चौकार आलाय. आणि या शेवटच्या चौकारानेच धावसंख्या आपण पाहतोय तर जाऊन पोचलेली आहे. किती आकडा रे? 36 आकड्यापर्यंत जाऊन पोहोचले. म्हणजे उर्वरित 6 चेंडूंचा खेळ शेष आणि 6 चेंडूंमध्ये 21 धावांचं टार्गेट असेल जिंकण्यासाठी शुभम स्मृती. नक्कीच मॅच अजून संपलेली नाही आहे. 6 चेंडू 21 धावा. कठीण नक्कीच आहे परंतु अशक्य नाही आहे. गोलंदाजावर देखील प्रेशर असणार आहे, फलंदाजावर देखील प्रेशर असणार आहे आणि एक चांगला सामना आपल्याला पाहायला मिळत आहे, चुरस पाहायला मिळत आहे. मला वाटतं दिव्यांश सुपरस्टार थोडासा वरचढ आहे, थोडंसं पार्ट दिव्यांश सुपरस्टार संघाचं जड आहे, परंतु आपण नेहमीच बघतो की शेवटच्या षटकात काही होऊ शकतं. 6 चेंडू 21 धावा. मला वाटतं 3 षटकारांची गरज प्रलय. निश्चितपणे 3 षटकारांची गरज आणि ही षटकारांची पूर्तता करण्यासाठी आपल्या समोर आहेत रोशन आणि त्याच्या सोबत त्याला साथ करत आहेत भावेश. आणि रोशनने काल मात्र चांगली फलंदाजी करून दाखवली, आजही तो करू शकतो. पाहायचं आहे रोशनची फलंदाजी कशा प्रकारे इथे होत आहे. परंतु दुसऱ्या बाजूला बाब्या मॅन फ्रॉम चिखली 21 धावा रोखणार की नाही याच्याकडे सुद्धा लक्ष असेल, सर्व प्रेक्षकांच्या नजरा असतील. आणि खऱ्या अर्थानं पाहिलं तर शुभम स्मृती हा संघ टेबल टॉपर मध्ये आहे आणि दुसऱ्या बाजूला पाहिलं तर दिव्यांश सुपरस्टार संघ टॉप 4 मध्ये एंट्री घेण्यासाठी उत्सुक असेल. या क्षणाला 21 धावा कशा प्रकारे रोखल्या जाणार हे पाहणे नक्कीच औत्सुक्याचे ठरत असताना क्षेत्ररक्षण पाहतोय आपण समीर साठी, रोशन साठी. पहिला चेंडू अगदी ब्लॉक मध्ये टाकलेला आणि या चेंडूवर कोणतंच उत्तर नसतं प्रतीक. नक्कीच प्रलय, हे गोलंदाजाचं अस्त्रच नाही, हे ब्रह्मास्त्र आहे गोलंदाजाचं. यॉर्क चेंडू. परंतु आजकाल फलंदाजांनी देखील त्याच्यावर मार्ग काढलेला आहे. आपण इंटरनॅशनल क्रिकेटला जास्त बघतो की स्कूप शॉट खेळतात फाईन लेगच्या दिशेने, किपरच्या डोक्यावरून यॉर्क बॉलला 4 किंवा इव्हन 6 सुद्धा मारतात. फलंदाजही आता एक स्टेप पुढे गेलेले आहेत, पण तरी सुद्धा त्यामुळे यॉर्कर चेंडूची ॲबिलिटी कमी झालेली नाही, त्याची क्वालिटी कमी झालेली नाही. स्लोअर वनचा वापर केलाय, ऑन साइडला खेळून काढलाय. मिड विकेट रिझर्व्ह मध्ये रोहित आहे. उंचीचा फायदा त्याला होणार नाहीये कारण की चेंडू त्याच्या डोक्यावरून सरळ गेलाय सीमारेषेच्या पार. हा येतोय 4 धावांचा चौकार. इथे मात्र पुन्हा एकदा मोठा फटका आलेला आहे. आता 4 चेंडूचा खेळ बाकी मित्रांनो. 4 चेंडू मध्ये 15 धावांची आवश्यकता. दिव्यांश सुपरस्टार संघाचे मालक मात्र आता बसलेले उठलेले आहेत. इथे पाहत आहेत की आता या सामन्यामध्ये काय होईल आणि त्यांना सपोर्ट करण्यासाठी आमच्या कातलपाडा गावची अंडरआर्म टीम सुद्धा तिथे झाडाखाली आनंद घेत आहे. सर्व डीजे मास वगैरे निश्चितपणे नेहमीच आपल्या टीमला सपोर्ट करत असतात आणि यावेळी आतिश पाटील यांनी पुरस्कृत केलेला संघ दिव्यांश सुपरस्टार त्याला सुद्धा प्रोत्साहन देण्यासाठी ते उपस्थित झालेले आहेत. आणि यावेळी पाहायचं आहे की 4 चेंडूंमध्ये 15 धावांची आवश्यकता आहे आणि बब्यावर मोठी जबाबदारी. बब्या करू शकतो हा मात्र त्याच्याकडे विश्वास, परंतु विश्वास दुसऱ्या बाजूने फलंदाजीमध्ये सुद्धा दिसतोय. ओ ब्लॉक प्रकारचा चेंडू पुन्हा एकदा यॉर्कर पद्धतीच्या चेंडूवर उत्तर म्हणजे हेलिकॉप्टर शॉट, परंतु त्याची सुद्धा प्रॅक्टिस करावी लागते. यावेळी अगदी खेळपट्टीच्या बाजूला चेंडू गेला ऑफ साइडला आणि इथून मात्र 1 धाव येईल. आता 3 चेंडूचा खेळ शेष असेल. 3 नंतर आपल्याला धावा बनवायच्या आहेत, त्या तब्बल 14 धावा. 2 मोठे हिट नक्कीच इथे गरजेचं असतील भावेशसाठी. जे भावेशने गोलंदाजीमध्ये दिले ते आता मात्र भावेशला फलंदाजीमधून परत घ्यावे लागणार आहेत बब्याच्या गोलंदाजीवर. आणि गोलंदाजाने पुन्हा एकदा यॉर्करकडे कूच केलेली आहे. आपण पाहिलं दुसरा चेंडू कटर मारण्याचा प्रयत्न होता आणि त्यात त्यांना थोडं नुकसान झालं, चौकार खावा लागला.
परंतु आता मात्र पुन्हा एकदा यॉर्करच्या दिशेने गोलंदाज. काय असेल चौथा चेंडू प्रलय? एनी गेसेस? हे सांगू शकत नाही की एक गोष्ट आहे ती आता या चेंडू नंतर सांगतो. यावेळी लोअर फुलटाच होता, उंच उडालाय चेंडूच्या मागे. रोहित पुन्हा एकदा रोहित चांगली कामगिरी करतोय. जबरदस्त एक निर्णायक श्रेणी घेतलेला निर्णायक झेल. फलंदाज क्रमांक पुढील बाद. थँक्यू डीजे. उर्वरित 2 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि मला तुला भविष्य विचारलेस की पुढला चेंडू कसा असेल. तर ती गोष्ट अशी आहे की एक साधू आणि त्याचा शिष्य असतो. तर साधूच्या हातामध्ये चिमणी असते मागे धरलेली आणि साधू शिष्याला विचारतो की माझ्या हातात चिमणी जिवंत आहे की मेलेली आहे. आणि यावेळी लॉफ्टेड फटका चेंडूच्या मागे उलट्या दिशेने धावत असताना आदित्य जुईकर हा मात्र झेल सुटणार आहे. 3-3 क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे धाव मिळतील. तर पुन्हा एकदा आपण त्या कथेकडे जाऊया की ती कथा अशी आहे की साधू शिष्याला विचारतो की माझ्या हातात चिमणी आहे ती जिवंत आहे की मेलेली आहे. परंतु शिष्य त्याला उत्तर देतो की तुम्ही चिमणी तुमच्या हातात पकडलेली आहे, तिचं भविष्य तुमच्या हातात आहे. मी जर तुम्हाला म्हटलं की चिमणी जिवंत आहे तर तुम्ही तिला मारून टाकणार आणि जर मी म्हटलं की मृत आहे तर तुम्ही जिवंत चिमणी दाखवणार. आणि अशा प्रकारे आपण इथे समालोचन कक्षामध्ये बसून कोणतेही भाकितं दर्शवू शकत नाही. ते मात्र गोलंदाजच सांगू शकतो की पुढला चेंडू कशा प्रकारे टाकला जाईल. हा मात्र पुढला चेंडू पुन्हा पाहायचा आहे. यावेळी लॉफ्टेड फटका आहे. चेंडू जाणार आहे थेट सीमा पार आणि येणार आहे हा शेवटच्या चेंडूवरचा षटकार.